हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, बायबल पुढे म्हणतं की देवाचं मन कोणी ओळखलेलं आहे. परमेश्वराच्या मनात जे आहे ते कोणाला ओळखता येईल? त्याने दाखवलं तरच आपण ओळखू शकू, त्याने दाखवलं नाही तर आपल्याला ओळखता येणार नाही. कारण परमेश्वर निर्माण करता आहे आणि त्याच्या मनात आपल्याला ओळखता येणार नाही. आपण निर्मिती आहोत. घड्याळ जी आहे ती निर्मिती आहे. घड्याळाला तुमच्या मनात ओळखता येईल का? घड्याळाला आपल्या मनात ओळखता येईल का? नाही ओळखता येणार. घड्याळाची कॅपॅसिटी नाही आहे, कुवत नाही आहे, क्षमता नाही आहे. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे देवाच्या मनात आपल्याला ओळखता येत नाही आहे. देवाचा मंत्री कोणी होऊ शकत नाही, म्हणजे देवाला सल्ला देणारा कोणी नाही आहे. देव सगळं त्याच्या बुद्धीने करतो, त्याला सल्लागार नाही आहे, कारण त्याला सल्ला देणारा कोणी नाही आहे. आणि वचन पुढे म्हणतं की सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे आणि त्याच्या प्रित्यर्थ आहे. हालेलुया. जे काही आहे या जगामध्ये, पृथ्वीवर, स्वर्गामध्ये, हे सगळं देवापासून आहे, देवाद्वारे आहे आणि देवासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. हे कसं कळेल आपल्याला? खोल विचार केला तर. वर करणी विचार करून कोणालाही कळत नाही. पुष्कळ माणसांचे विचार आज उथळ आहेत, सखोल नाही आहेत. माणसात उथळ विचार करतात, वरवरचा विचार करतात, खोलवर विचार करत नाहीत. जर तुम्ही खोलवर विचार केला, तुम्हाला समजेल की ह्या जगामध्ये जे काही आहे ते देवापासून आहे, देवाद्वारे आहे आणि देवासाठी आहे. मानवी जीवन काय आहे? माणूस आज आहे, उद्या नाही आहे. माणूस गवताच्या फुलासारखा आहे. गवत सुकतं आणि फुल गळतं, तसं आपलं जीवन आहे. आपलं वैभव क्षणभंगूर आहे. आपलं वैभव अल्पजीवी आहे. आपलं वैभव क्षणजीवी आहे. आपलं वैभव कधी गळून पडू शकतं. आपण या जगामध्ये पाहुणे आहोत आणि आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी काही नाही आहे. आज आहोत, उद्या नाही आहोत. या क्षणाला आहोत, पुढच्या क्षणाला नाही आहोत. पाण्यावरल्या बुडबुड्याप्रमाणे आपलं जीवन आहे. हवेतल्या वाफेप्रमाणे आपलं जीवन आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, परमेश्वरच अनंत काळ जगतो. हालेलुया. आणि तो अनंत आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अनादि अंत आहे परमेश्वर. ना त्याला आदी ना त्याला अंत. त्याला सुरुवात नाही आणि शेवट नाही आहे. तो स्वतः एक मोठं कोडं आहे, रहस्य आहे, आपल्या बुद्धीपलीकडचं रहस्य आहे. हे आपल्याला कबूल करता आलं पाहिजे. हे आपल्याला कबूल करता आलं पाहिजे. जेव्हा आपण निसर्गाकडे पाहतो, जेव्हा आपण स्वतःच्या जीवनाकडे पाहतो, जगाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला समजतं की आपण या जगामध्ये क्षणजीवी आहोत. ह्या जगामध्ये किती पराक्रमी माणसं होऊन गेली. कुठे आहेत ते आता? हिटलर कुठे आहे आता? आईन्स्टाईन कुठे आहे आता? कुठे गेली ती माणसं? दिसतात पुढे? अजिबात नाही. मानवी जीवन एवढं क्षणभंगूर आहे. ती माणसं पुन्हा जिवंत होऊ शकली नाहीत. मेल्यावर संपली. त्यांचा मागमूसही नाही आहे. त्यांचं मागमूस पण नाही आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, फक्त परमेश्वर जो आहे तो अनादि अंत आहे, ना आदी ना अंत. हालेलुया. सगळं काही त्याच्याच पासून आहे, त्याच्याच द्वारे आहे आणि त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून त्याला शरण जाणं हा शहाणपणा आहे. हालेलुया. सगळं काही त्याच्याच पासून आहे, त्याच्याच द्वारे आहे आणि त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून त्याला शरण जाणं हा शहाणपणा आहे. हालेलुया. देवाचं सार्वभौमत्व कबूल करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. देवाच्या अस्तित्वाला आव्हान देणं मूर्खपणा आहे. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ लोक हा मूर्खपणा करत आहेत. ज्यांना झोप म्हणजे काय माहीत नाही आहे, तेही म्हणतात देव कुठे आहे. अहो, तुम्ही झोपता तेव्हा नक्की तुमचं काय होतं तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही देवाच्या अस्तित्वाला काय आव्हान देणार? मातीमधनं गोड आंबा येतो, मातीमधनं आंबट चिंच येते, मातीमधनं तिखट कांदा येतो, तिखट मुळा येतो, तिखट मिरची येते. कांदा पण तिखट, मुळा पण तिखट आणि मिरचीही तिखट, पण तिखटपणात फरक आहे.
आंबा गोड, चिकू गोड, पपई गोड, पेरू गोड, परंतु गोडपणात फरक आहे. सारखेच गोड नाही लागत. आधी सफरचंद पण गोड असतं, पण कोणी सांगणार नाही ते गोड फळ आहे म्हणून. हालेलुया, हालेलुया. हे सगळं कसं घडतं? ही किमया कोणाची? हे नवल कसं घडतं? जो डोकं चालवेल त्याला कळेल की ह्याच्यात आपला काही भाग नाही आहे, आपला हिस्सा नाही आहे, आपला सहभाग नाही आहे, आपली पार्टनरशिप नाही आहे. हालेलुया. जंगलात झाडं वाढतात, तुम्ही पाणी घालता का? जंगलात झाडं वाढतात, त्याला चांगली फळं येतात. आम्ही पाणी घालत नाही, मला माहीत पण नाही कोण पिकवतं ती झाडं, कोण मोठी करतं ती झाडं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, सगळं काही देवापासून आहे, देवाच्या द्वारे आहे आणि देवाच्या साठी आहे. हालेलुया. माणूस ज्या काही हुशाऱ्या करतो, उड्या मारतो, त्या सगळ्या तकलादू आहेत. त्या नगण्य आहेत, अर्थहीन आहेत, त्याला अर्थ नाही आहे. माणसाची मिजाज, माणसाचा अहमपणा, माणसाचा गर्व हा निरर्थक आहे. माणसाला समजत नाही आहे की त्याला काही अस्तित्व नाही आहे. देवाशिवाय आपल्या अस्तित्वाला काही अर्थ नाही आहे. हालेलुया. कोणताच माणूस सांगू शकत नाही मी आता झोपतो, मी नंतर उठेन. अहो, झोपल्यावर काय होतं तुम्हाला कळत नाही. तुम्ही काय गॅरंटी देणार उठण्याची? बरोबर. एक माणूस रात्री 9ला 11ला झोपला, सकाळी 5ला उठला. त्याला विचारा 2 वाजता तुझा उजवा हात कुठे होता? रात्री 3 वाजता तुझा डावा पाय कुठे होता? माहित नाही. एवढं कशाला? मी नेहमी सांगतो, तुम्ही दुपारी जेवलात, आता जेवण नक्की पोटात कुठे आहे? कोणाला सांगता येईल? कुणालाही नाही. जगातल्या एकाही माणसाला सांगता येणार नाही. झोपण चॅलेंज आहे. तुमच्या पोटामध्ये अन्न कुठे फिरत आहे तुम्हाला माहित नाही. का माहित नाही? तुमच्या मेंदूला माहित नाही. म्हणून मेंदूला माहित असतं, तुम्ही सांगितलं असतं. काल दुपारी 3 वाजता तुम्ही कुठे होतात तुम्ही सांगू शकता, कारण मेंदूला माहित आहे. कारण मेंदूला माहित आहे, स्मरणशक्ती आहे, मग आपण सांगू शकतो. पण आता पोटामध्ये अन्न कुठे फिरतं आहे ते कोण सांगू शकेल? कोणीच नाही सांगू शकत. एक तर तुम्ही मशीन लावा आणि आतमध्ये चेक करा, नाही ते पोट कापून बघा, गावठी पद्धत. बरोबर. पण असं न बघता सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? कारण मेंदूलाही माहीत नाही आहे. मग ते पोटामध्ये अन्न कंट्रोल कोण करतं? कोण कंट्रोल करतं? कोण करतं सांगा? कोणाला माहीत आहे? मेंदू कंट्रोल करत नाही तर कोण करतं? पोटामध्ये अन्न फिरतं आणि 4 तास फिरतं. इकडनं पुण्याला जायला किंवा नाशिकला जायला 4 तास लागतात. 4 तास अन्न पोटात फिरतं, तेव्हा ते पचतं. पचण्यासाठी 4 तास लागतात. या 1 बाय 1 चौरस फूट याच्यामध्ये एरियामध्ये अन्न 4 तास फिरतं. तेवढ्यात बस 200 किलोमीटर जाते. खरेच आकडे खरेच सगळे. बस 200 किलोमीटर अंतर कापते, तेवढ्यामध्ये आपल्या पोटामध्ये अन्न 4 तास फिरतं 1 फूट बाय 1 फूट अंतरात, आणि मग ते अन्न पचतं, त्याचं रक्तात रूपांतर होतं. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हे सगळं कसं होतं कोणालाच माहीत नाही. कंट्रोल कोणाचा आहे कोणालाच माहीत नाही. देवाचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत, आमच्या बुद्धी पलीकडचे आहेत. हे सगळं देव घडवून आणतो. म्हणून आपण बऱ्या बोलाने देवाचं अस्तित्व मान्य करूया, बऱ्या बोलाने देवाला शरण जाऊया, बऱ्या बोलाने त्याची आराधना करूया. त्याचा आपला शहाणपणा आहे. वेड्यासारखं देवाच्या अस्तित्वाला आपण आव्हान देऊ शकत नाही. हालेलुया.